तर ब्लाऊजचे कधी 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 आपल्याला ब्लाऊज स्टिच असलेलं कधी फिट होते, कधी अनफिट होते, तर अशा प्रॉब्लेम होत राहतात. या प्रॉब्लेमला तुम्ही फेस न करता त्यासाठी घेऊन आले स्ट्रेचेबल ब्लाऊज आणि ते मिशो हॉल आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये प्रीमियम क्वालिटी आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहात? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहात. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता त्याला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट ब्लाऊज आहे नेव्ही ब्लू कलरचा ब्लाऊज आहे आणि अतिशय छान ब्लाऊज आहे, प्लेन आहे आणि फुल्ली स्ट्रेच असलेला ब्लाऊज आहे. याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे, स्मॉल साईज तर डबल एक्सेल पर्यंत साईज आहे, नाहीतर मग 30, 34 असे साईज येतात. तशा साईजमध्ये तुमच्या हिशोबाने तुमच्या साईजनुसार तुम्ही साईज मागू शकता. आणि फिनिशिंग एक नंबर आहे आणि कपडा हा स्मूथ आहे आणि याला छान अशी छोटीशी पायपिंग दिली आहे. समोरून गोल आहे छोटा आणि मागून थोडासा डीप गोल आहे आणि याला छान असं टिकली वर्क दिला आहे, सिल्वर टिकली वर्क दिला आहे. तर तुम्ही असं छान आहे, नाईटमध्ये तुमच्या नेव्ही ब्लू कलरची साडी असेल आणि खूप त्याला वर्क असेल, खूप त्याला प्रिंट वगैरे असेल, तर प्लेन असं ब्लाऊज तुम्ही नक्कीच वेअर करू शकता. असं ब्लाऊज आणि सिम्पल आहे, सिम्पल दिसते पण स्टायलिश दिसते असं ब्लाऊज. आणि छान 3/4 स्लीव आहे आणि स्लीवला पण स्ट्रेच आहे छान. आणि तुम्ही मागचा जो पोर्शन आहे त्याला छान असं टिकली वर्क दिला आहे, याच्या फ्लावर वगैरे दिला आहे आणि छान असं स्टोन दिले आहे आणि हे निघत नाही, एक नंबर आहे, स्मूथ आहे कापड आणि घातल्यावर वेअर केल्यावर तुम्हाला फ्रीली वाटेल आणि ब्लाऊजवर पण भारी वाटणार नाही. या ब्लाऊजवर तुम्ही प्रिंटेड साडी वगैरे आणि नाईट फंक्शनमध्ये तर आणखी छान दिसेल हे ब्लाऊज. तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता आणि ह्या ब्लाऊजची मी प्राईस तुम्हाला मेन्शन करून देईल आणि ट्रायल पण करून दाखवेल एका साईडने. आणि या ब्लाऊजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. मूविंग ऑन सेकंड ब्लाऊज, पिंक कलरचा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच घेऊ शकता. असं ब्लाऊज आहे छान फुल्ली स्ट्रेच असलेला. हा बांधणी पॅटर्नचा ब्लाऊज आहे आणि आता लेटेस्ट पण सुरू आहे, ट्रेंड पण आहे, तर नक्कीच घेऊ शकता असं ब्लाऊज. आणि याला छान असं पायपिंग दिली आहे आणि हा थोडा क्रश कापड आहे आणि स्मूथ आहे, अजिबात तुम्हाला इरिटेट होणार नाही आणि छान आहे. आणि अंदरून पण सॉफ्ट आहे, मी तुम्हाला दाखवते, अंदरून पण सॉफ्ट आहे आणि याला टक्स लाईन दिली आहे छान. जसं ब्लाऊजची फिनिशिंग कशी राहते तसं सेम स्ट्रेचेबल ब्लाऊजमध्ये दिलं आहे. आणि स्लीव दिली आहे 3/4 स्लीव, म्हणजे तुमची इथपर्यंत येईल. आणि हे स्लीवला छान असं खालच्या पोर्शनला छान असं फ्लावर दिले आहे आणि गोल्डन कलरची फिनिशिंग दिली आहे. या ब्लाऊजवर तुम्ही रेड कलर, येलो कलर, ग्रीन कलर असं या ब्लाऊजवर चाललं जाईल. हे अशा कॉन्ट्रास्ट म्हणून साडी वेअर करू शकता तुम्ही. आणि छान असं याच्यामध्ये व्हाईट कलरची बुट्टी दिली आहे बांधणी पॅटर्नची आणि येलो कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे छान. आणि मागचा गळा हा थोडा डीप आहे, तुम्ही बघू शकता. आणि ब्लाऊजची 10/10 आहे ब्लाऊजची रेटिंग आणि चांगली क्वालिटी आहे आणि स्मूथ आहे. ह्या 300 350च्या प्राईसचा अंदर आहे ब्लाऊज. हा ब्लाऊज तुम्हाला घ्यायचा असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. नेक्स्ट ब्लाऊज आहे डार्क ग्रीन कलरचा ब्लाऊज. हे ब्लाऊज मी 3 मागवलेलं आहे आणि नक्कीच घेऊ शकता. या ब्लाऊजची क्वालिटी एक नंबर आहे आणि कपड्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे. कपडा हा क्रश कापडमध्ये आहे, अंदरून स्मूथ आहे आणि छान अशी छोटीशी पायपिंग दिली आहे, छोटा गळा आणि मागून गोल गळा आहे. आणि याला छान अशी नेटवाली स्लीव दिली आहे आणि असा बलून पॅटर्न दिला आहे छान. आणि याच्यामध्ये छोटे छोटे बुट्टे पण दिले आहे, पिंक, येलो, ब्ल्यू वगैरे अशा कॉम्बिनेशनमध्ये. आणि खालच्या पोर्शनमध्ये असा कपड्याची फिनिशिंग दिली आणि स्ट्रेच आहे. आणि मी जे ब्लाऊज वेअर केलं आहे तर ते इथपर्यंतच आहे, मेगा स्लीव सारखं, पण हे जे बाई आहे ते इथपर्यंत कवर होतात आणि छान दिसते ब्लाऊज. आणि ब्लाऊज तुम्ही खास करून तुम्ही पैठणी साडीवर, कॉटनच्या साडीवर, जरी काठाच्या साडीवर नक्कीच वेअर करू शकता. मी जरी काठाच्या आणि पैठणीच्या साडी 1-2 वेळा वेअर केला आहे आणि फुल्ली स्ट्रेच आहे. आणि तुम्हाला कोणी वाटणार नाही की हा स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे, हा असं वाटेल की स्विच केलेला ब्लाऊज आहे. तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता ब्लाऊज. आणि
फुल्ली कम्फर्टेबल असलेलं ब्लाऊज आहे आणि हा नेटचे फॅब्रिक आहे इथे, तर आपल्याला रुतणार अजिबात नाही. तर तुम्ही स्मूथ आहे, हलका आहे आणि छान दिसते ब्लाऊज, अंगावर खूप सुंदर दिसते. आणि नेक्स्ट त्याच ब्लाऊजमध्ये मी मरून कलर पण बोलवला आहे. सेम आहे, पूर्ण पॅटर्न सेम आहे आणि तुम्ही 1-2 कलर घेऊनच घ्या ह्या पॅटर्नमध्ये आणि छान दिसते. तुम्ही नक्कीच कोणत्याही साडीवर वेअर करू शकता आणि कॉन्ट्रास्ट म्हणून पण ब्लाऊज वेअर करू शकता असं. आणि सेम पॅटर्नचा आहे. मागचा गळा सोमरचा गळा पण सेम आहे आणि थर्ड ब्लाऊज आहे पिंक कलरचं, त्याच पॅटर्नमध्ये पिंक कलर पण बोलवलेला आहे. 3 कलर मी बोलवले आहे, ग्रीन, मरून आणि पिंक. तर तुम्ही नक्कीच असं ब्लाऊज घेऊ शकता आणि हा कपडा क्रशमध्ये आहे आणि स्मूथ आहे, पूर्ण स्ट्रेच आहे आणि अजिबात तुम्हाला इरिटेट होणार नाही. तर नक्कीच घ्या आणि तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुमच्या ब्लाऊजमध्ये पफ स्लीववाले स्ट्रेचेबल ब्लाऊज नसेल तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये, नक्कीच हा ब्लाऊज घ्या. मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की नक्कीच घ्या. याच्यामध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहे. तुम्हाला गोल्डन घ्यायचं असेल, ब्लॅक घ्यायचं असेल तर सर्वच कलर अवेलेबल आहे. नक्कीच घ्या. कधी कधी काय होते की आपल्याला आवडून जाते आणि कधी कधी आउट ऑफ स्टॉक होऊन जातात. तर अशी चूक करू नका. आपल्याला आवडली जे वस्तू ते नक्कीच परचेस करा, नाही तर मग कधी कधी काय होते की सेलमध्ये ते आउट ऑफ स्टॉक चालला जाते. तर हे खात्री करूनच तुम्ही ऑर्डर करा. मी ब्लाऊजची लिंक सेम आहे, मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. मूविंग ऑन, नेक्स्ट ब्लाऊज आहे पर्पाईन कलरमधून आहे आणि छान आहे, पूर्ण फिनिशिंग आणि पूर्ण हेवी वर्क सारखं ब्लाऊज आहे. तुमचे ब्लाऊज स्विच करत असाल, त्याच्यावर छान असं वर्क करत असाल तर ते ब्लाऊज जातेच 500च्या वरती, 500, 600, 1000पर्यंत. आणि जास्ती आपल्याला आरी वर्क वगैरे करायचं, हेवी वर्क वगैरे करायचं तर ते जाते 1000च्या वरती. आणि तुम्हाला असं कमी रेंजमध्ये आणि फुल्ली स्ट्रेचवाला ब्लाऊज मिळत असेल तर नक्कीच असं ब्लाऊज घेऊन बघा. आणि हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर चाललं जाते, फॅन्सी साडीवर, डिझायनर साडीवर चाललं जाईल आणि आपल्या पातळवर, नवारीवर पण चाललं जाईल असं ब्लाऊज. आणि पैठणी साडीवर, काठापदर साडीवर पण ऑल इन वन ब्लाऊज आहे. कोणत्याही साडीवर चाललं जाईल असं ब्लाऊज आहे. आणि याची फिनिशिंग एक नंबर आहे. गोल्डन कलरची फिनिशिंग दिली आहे. पूर्ण धागा वर्क आहे, टिकली वर्क आहे याच्यावर. आणि हे टिकली कधी अजिबात निघणार नाही, कारण धाग्यामध्ये आहे. असं ग्लू गनने चिपकवलेलं काम नाही आहे. आणि छान अशी पायपिंग दिली आहे. आणि समोरचा गळा छोटा आहे, मागचा गळा मोठा आहे. आणि याला छान अशी टक्स लाईन दिली आहे, तुम्हाला दाखवतेच. टक्स लाईन दिली आहे आणि छान आहे. 3/4 स्लीव आहे आणि फुल्ली स्ट्रेच आहे. तर नक्कीच घेऊ शकता. आणि या ब्लाऊजची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. मूविंग ऑन, लास्ट ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा. हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज तुम्ही घेऊनच घ्या, कारण मी तुम्हाला हायली रिकमेंड करते की असं ब्लाऊज तुमच्याकडे नसेलच, तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये नसेलच तर नक्कीच घ्या. कारण ह्या ब्लाऊजमध्ये प्रिंटेड दिलं आहे. याच्यामध्ये आकाशी कलर पण आहे, लाईट पिंकही आहे, पिंक आहे आणि गोल्डन कलरची फिनिशिंग आहे. इथे दाखवत आहे, याच्यामध्ये हे बघा गोल्डन कलरची फिनिशिंग आहे आणि पूर्ण वर्क आहे. आणि ह्याला छान असं मागून पण दिलं आहे, पूर्ण फुल स्लीवमध्ये. तर तुम्ही कोणत्याही कलरचा ब्लॅक कलरवर ब्लाऊज घालाल, कोणती साडी घालाल तर काही वाटणार नाही आणि छान दिसते. आणि ब्लॅक कलरवर कसं असते की ब्लॅक कलरवर कोणती साडी चालली जाते, पण ह्या ब्लाऊजवर पण चालली जाईल. का बरं? कारण की याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे कॉम्बिनेशनमध्ये. आणि तुमच्या ब्लाऊज कलेक्शनमध्ये साधं ब्लाऊज असेल, वेलवेटचे असेल, पण स्ट्रेचेबल ब्लाऊज नसेल तर तुम्हाला हायली रिकमेंड करते की असं ब्लाऊज नक्कीच घ्या. तुमची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस करा. एवढे ब्लाऊज आहे, एवढ्या ब्लाऊजमधून तुम्हाला सर्वात जास्त कोणता ब्लाऊज आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि सर्व ब्लाऊजची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्कीच चेकआउट करा आणि परचेस लगेच करा. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.